नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मित्र या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की अर्णव हा ईश्वरीसाठी गणपतीपुढे गणपतीची आरती करत असतो आणि गणपती बाप्पाला म्हणत असतो की बाप्पा, मी आज ईश्वरीसाठी तुझी प्रार्थना करत आहे, तिची जी काही इच्छा आहे ती पूर्ण होऊ दे, असं बोलून तो गणपतीची आरती करत असतो आणि गणपतीला हे सगळं सांगत असतो. आणि इकडे ईश्वरी पण गणपतीची आरती करत असते आणि तिने पण उचललेला असतो की जोपर्यंत माझे बाबा कोमातून बाहेर येणार नाही तोपर्यंत गणपती बाप्पाचं विसर्जन होणार नाही, असं बोलून ती गणपतीची आरती करत असते. ईश्वरीची एकच इच्छा असते की बाबा लवकरात लवकर हे शुद्धीत म्हणजेच कोमातून बाहेर यावे. इकडे आई बाबांपाशी बसून देवाचं पुस्तक वाचत असते, जेणेकरून त्याचा परिणाम बाबांवर होईल आणि त्यांनाही त्याच्याने शुद्ध येईल आणि ह्या तिघांचेही फळाला येतं आणि बाबांना शुद्ध येते. पण आणि आता हे सगळेच जण हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. आईचा फोन घरी गेलेला असतो की बाबांना शुद्ध आलेले आहे, बाबा कोमातून बाहेर आलेले आहेत. सगळेच जण हॉस्पिटलमध्ये येतात तेव्हा ईश्वरी येते आणि ईश्वरी हे डॉक्टरांना विचारत असते, डॉक्टर, बाबा शुद्धीत आलेले आहेत, तर आता काही प्रॉब्लेम नाही ना, असं बोलल्यानंतर डॉक्टर म्हणतात, हो, ते कोमातून तर बाहेर आलेले आहेत आणि ते चांगले प्रत्युत्तर पण देत आहेत औषधांना, पण त्यांची स्मृती गेलेली आहे, त्यांना काहीही आठवत नाही. असं सगळं कळल्यानंतर ना आता ईश्वरी अजूनच नाराज झालेली असते. आता हे सगळं कोणी केलं, कसं केलं हे बाबा सांगू शकणार नसतात. आणि आता ईश्वरीच्या पुढे खूप मोठा प्रश्नचिन्ह उभं असतं कारण बाबांना काहीच आठवत नसतं. आता अशाच अपडेटसाठी माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.